तर आता आपण भेटणार आहोत या ठिकाणी आझाद मैदानावर. का समस्या आहे तर आमची समस्या आहे खराडीमधील जळीतग्रस्त जी काही झोपडपट्टी झालेली आहे त्या ठिकाणी जवळजवळ 67 दिवस आंदोलन चालू आहे, परंतु अद्यापही त्याची दखल घेतली नाही. आणि या सगळ्या अधिकाऱ्यांना कलेक्टर म्हाडा, त्यानंतर SRA आणि पुणे महापालिकेचे आयुक्त यांना मंत्रालयामध्ये बैठक घ्यावी आणि आम्हाला या ठिकाणी हक्काचं घर 1 गुंठ्याचं शासन निर्णय 1999 याचं इम्प्लिमेंटेशन करावं, महापालिका आयुक्तांनी लेआउट तयार करावा, परंतु हे कुठल्याही पद्धतीचं केलं जात नाही. बैठकही आयोजित केली जात नाही आणि हे जाणून बुजून होते का असा आम्हाला संशय येतो. कारण SRA साठी आग लावली, 100 घरं जळाली, 2 व्यक्तींचा मृत्यू झाला. अखेरीस 67 दिवस लोक आंदोलनाला बसले आणि शासनाला याची दखल घ्यावीशी वाटत नाही. आता तुम्ही मला माहित झालं की काही लोकांना पोलिसांनी कारवाई केली, काय किस्सा आम्ही 8 दिवसापूर्वी माननीय मुख्यमंत्री महोदयांना एका लेखी पत्राद्वारे सांगितलं होतं की आम्ही मंत्रालयासमोर सामूहिक आत्मदहन करू. मंत्रालयासमोर पण आम्ही आमच्या गंभीर प्रश्नाची दखल घेऊ. हे संबंधित अधिकारी, जिल्हाधिकारी, SRA, म्हाडा यांची एक संयुक्त बैठक मंत्रालयात आपल्या अध्यक्षतेखाली घ्या आणि ही बैठकीचं पत्र जरी दिलं आम्हाला तरी आम्ही आत्मदहन आंदोलन करणार नाही. पण गेली 15 दिवस झालं पत्र देऊनही अद्यापही त्याची दखल न घेतल्यामुळे आम्ही पुण्यावरून आज 584 लोक गरीब मागासवर्गीय कुटुंब आज या ठिकाणी आलो. आम्हाला सकाळी पहाटे 6च्या दरम्यान नरिमन पॉईंट मंत्रालयाच्या जवळ या ठिकाणी अटक करण्यात आली आणि आम्हाला आझाद मैदानात आणण्यात आलं. त्यामुळं आमच्या या आंदोलनाची मुस्कटाबी होते. गंभीर प्रश्न कुठेतरी बाजूला पडतोय आणि तो जो पाटील बिल्डर आहे तो SRA साठी काम करतोय, 3,000 कोटीचा निवडणूक आहे, याच्यासाठी सगळे अधिकारी काम करतात असा आम्हाला सगळ्यांना संशय आहे आणि त्यामुळे या लोकांना न्याय भेटत नाही. तर माझी मंत्रालयातील फडणवीस साहेब असेल, पालकमंत्री असेल किंवा स्थानिक आमदार यांचा मुद्दा आता चिरगडलेला आहे आणि हा काम अत्यंत इथं महिला आलेल्या आहेत, घर दार सोडून लेकरं बाळगत माझी विनंती राहील शासनाला की हा काम व्हायला पाहिजे. 24 भारत त्यांचे जवान मुंबई. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चंदननगर पुणे येथून आम्ही गेले आज महिनाभर झालं आंदोलन चालू आहे. झोपडपट्टी जे दलित प्रकरण आहे 2 महिन्यापासून या आंदोलनासाठी आम्ही आज आझाद मैदान येथे आलेलो आहेत. तरी आमच्या ज्या मागण्या आहेत आणि त्या मागण्या पूर्ण होईपर्यंत मुख्यमंत्री तात्काळ आमची बैठक लावून आम्हाला बोलून आमच्या ज्या काही मागण्या आहेत उर्वरित 1 गुंठा जागा आणि ज्या काही 100 घराची जळालेली जी